उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आणि उद्या जर ट्रॅप व्हायचं नसेल तर ही एक रेंज ब्रेक झाल्याशिवाय ट्रेड प्लॅन करू नका. ती रेंज कोणती आहे ते सांगतो, पण त्या अगोदर डेली लेवलसाठी आणि स्टॉक मार्केटच्या सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आज आपल्याला सेन्सेक्स मध्ये एक मोठं गॅप अप बघायला भेटलं. का आता अमेरिका आणि इराणचं जे युद्ध चालू होतं ते आता कुठेतरी 14 दिवसासाठी थांबलेलं आहे. त्यामुळं सेन्सेक्सनं वरच्या साईडला एक रेंज बनवलेली आहे 77,000 आणि 77,640 ची. जोपर्यंत सेन्सेक्स ही रेंज ब्रेक करून एका साईडला मुवमेंट घेणार नाही तोपर्यंत ट्रेड प्लॅन करू नका. जर सेन्सेक्सनं 77,640 ला वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं तर 78,400 आणि 79,200 हे 3 लेवल आपल्याला वरच्या साईडला फार महत्वाचे राहणार आहेत. आणि जर सेन्सेक्सनं खालच्या साईडला म्हणजेच की 77,000 ला ब्रेकडाऊन दिलं तर 76,540, 75,840 आणि 74,900 हे 3 लेवल खालच्या साईडला आपल्याला ट्रेड प्लॅन करण्यासाठी फार महत्वाचे राहणार आहेत. त्याच्यामुळे प्राइस या लेवलच्या जवळ आल्याच्या नंतर काय रिॲक्शन देते हे बघूनच ट्रेड प्लॅन करा. आणि डेली लेवलसाठी आणि स्टॉक मार्केटचे अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा.